राष्ट्रीय एकता, अखंडता आणि लोकशाही हक्कांचे रक्षण करून जनसेवेसाठी सदैव समर्पित असलेल्या सर्वसमावेशक विचारधारा असलेल्या काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनी नागपूरच्या भारत जोडो मैदानात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे आजी माजी मुख्यमंत्री, AICC प्रदेश पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिविराट जाहीर सभा पार पडली। यावेळी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा, तर राहुल गांधी म्हणाले काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू, तरुणांच्या हाताला काम देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी राहुल गांधी यांचा संदेश घेऊन आपण सोलापूर आणि महाराष्ट्रात जाऊया, पुन्हा एकदा काँग्रेस दिमाखात उभी करूया असा विश्वास सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। और पुरुषों को बराबरी का वोट का अधिकार मिला। आजाद भारत में पहली बार ऐसा हुआ कि राजे राजवाड़ा का वोट भी एक और नाली में उतर करके गटर साफ करने वाले का भी वोट एक, ऐसा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस स्थापित करके आई। मैं कहता हूँ जिस पंडित जवाहरलाल नेहरू को लोग आज संसद में खड़ा होकर के गालियां देते हैं, याद रखना मेरे दोस्त, अगर पंडित जवाहरलाल नेहरू नहीं होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।